ना बरोबर YouTubeचं लाल आयकॉन दिसतं, व्हिडिओ प्ले करायचं कळतं. ते तर ठीक आहे, पुढे ॲड स्किप करायचंही कळतं, कारण रोजचं सवयीचंच झालंय. पालकही म्हणतात, आमचं काम YouTubeने सोपं केलंय. पोराला आपण काही न शिकवताच सगळं येतंय. त्याच्या हातात मोबाईल अनलॉक करून दिला की झालं. पण हे इतकं सोपं नाहीये. या सगळ्या सवयींचे लहान मुलांवर लॉंग टर्म परिणाम सुद्धा होऊ शकतात. कसे ते जाणून घेऊ. पोरांसोबत आपण सुद्धा जी गाणी गुणगुणत राहतो त्या गाण्याची ट्यून वगैरे तर इतकी अडिक्टिव्ह आहेच, पण बाकीही त्यात अनेक फॅक्टर्स आहेत. आता तुम्ही जर लहान मुलांचं कुठलंही चॅनल पाहिलं तर त्यात एकतर ही छोटी छोटी जिंगल्स वाजत असतात जी मुलांचं लक्ष वेधून घेतात. शिवाय चॅनल्सवर पॉपअप होणारी प्रत्येक फ्रेम ही सतत म्हणजे दर 2 सेकंड्स मध्ये बदलत असते. शिवाय त्यातली कार्टून्स, इलस्ट्रेशन्स, केलेलं ॲनिमेशन, वापरली जाणारी कलर स्कीम या सगळ्याचा सुद्धा लहान मुलांवर इम्पॅक्ट पडत असतो. जितकं कंटेंट कन्झम्पशन जास्त तितकं मुलांमधलं अडिक्शन